नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवतोय इथे मैद्याचे तिखटवाले स्टिक्स आणि हे बनाल तर अगदी खुसखुशीत कुरकुरीत अगदी 2 महिने टिकणारे जसेच्या तसे म्हणजेच अगदी शेवटपर्यंत महिनाभर किंवा 2 महिनेसुद्धा कुरकुरीत खुसखुशीत राहणारे हे स्टिक्स बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे। कमी वेळामध्ये बनते, तितकीच खायला सुद्धा टेस्टी अशी ही झटपट होणारी घरच्या साहित्यांमध्येच होणारी ही रेसिपी असल्यामुळे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलं, अगदी कुरकुरीत खुसखुशीत झाली आहे। आता इथे हा सुद्धा आवाज दाखवते आणि या पद्धतीने तुम्ही बनवलात तर मधल्या वेळेत आता सुट्ट्या पडलेत, मुलांना चटरपटर सारखं खायला काहीतरी लागतं किंवा तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा बघा या पद्धतीनं असं बनवून घेऊ जाऊ शकता किंवा तुम्ही अगदी गावाला जाताय, घरच्यांना सुद्धा मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी हवं असतं तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीनं ह्या स्टिक्स बनवून ठेवू शकता। अगदी 1.5-2 महिने छान अशा टिकतात, म्हणजेच शेवटपर्यंत संपेपर्यंत अशाच्या अशा राहतात। आता यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा आहेत कुरकुरीत राहण्यासाठी, शेवटपर्यंत मऊ पडणार नाहीत। तर सर्व मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे 2 वाटी मैदा घेतलाय, कपाच्या मापाने सुद्धा घेऊ शकता। आता इथे मी हा मैदा सुद्धा बघा म्हणजे बऱ्यापैकी सगळंच साहित्य मला रेसिपीसाठी लागत असतं, त्यामुळे मी इथे चाळूनच ठेवलेलं असतं। याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर इथे आपण घातलेली आहे 1 चमचाभर जिरे पावडर, त्याच्यानंतर ओवा घातलेला आहे हातावरती चोळून 1 चमचा, त्याच्यानंतर 2 चमचे इथे काळे तीळ जे असतात ते घालून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर 2 चमचे इथे मी मिरची पावडर घातली। आता इथे हे थोडंसं स्पायसी झालं होतं, पण लहान मुलं जर खात असतील तर नक्कीच तुम्ही 1 चमचा वापरा किंवा अगदीच अर्धा चमचा वापरला तरीही चालेल। आता इथे माझ्या घरी मोठी माणसंसुद्धा खाणार होती आणि लहान मुलं म्हटलं तर यश माझा क्वचितच खातो, त्याच्यामुळे मी अगदी सर्वांना खाता येईल या पद्धतीने बघा 2 चमचे वापरलेलं आहे। छान असं लाल तिखट घातल्यानंतर, मिरची पावडर घातल्यानंतर इथे छान आपल्याला तेलसुद्धा गरम करून घ्यायचे। अगदी तुम्ही इथे तुपाचं मोहनसुद्धा घालू शकता। इथे मी बघा तेल घातलेलं आहे। आता खुसखुशीत बनवायचं म्हटलं तर इथे तूप वापरू शकता तुम्ही, आणि कुरकुरीत बनवायचं म्हटलं तर आपण नेहमी इथे तेलाचं मोहन वापरतो। तर आता तुम्ही असंही करू शकता, अर्ध तूप आणि अर्ध तेलसुद्धा वापरू शकता। तर इथे 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि तेल कडकडीत गरम करून घातलंय, छान पिठावरती घालून घेतलं। त्याच्यानंतर बघा छान पिठाला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये मी कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे। कसुरी मेथी असेल तर आवर्जून घाला, टेस्ट खूप छान येते। आणि नंतर इथे बघू शकता थोडं थोडं छान पिठाला मिक्स करून घेतलं। पिठाचा चांगला गोळा मळायला लागला म्हणजे गोळा बनायला लागला म्हणजेच अगदी छान पद्धतीने आपलं हे सर्व तेल वगैरे पिठाला लागलेलं आहे। तर इथे नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या पद्धतीनं गोळा मळून घ्यायचा आहे। इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी छान मर्दून आपण जी चपातीची कणिक जशी भिजवतो त्या पद्धतीनं आपल्याला हा गोळा इथे मळून घ्यायचा आहे। तर आता इथे बघा आपल्याला पाणी किती लागलं हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं नाही, पण आपल्याला चपातीचा अंदाज येतो त्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते। या पद्धतीने आपल्याला असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। संपूर्ण गोळा इथे मळून घेतलेला आहे। इथे बघू शकता अगदी पातळसुद्धा नाही किंवा घट्टसुद्धा नाही, पीठ या पद्धतीनं भिजवायचं आहे। तेलाचं 1 चमचाभर तेल याच्यावरती पिठावरती टाकायचं आणि एक 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला हे छान भिजवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता खूपच सॉफ्ट असं छान पीठ मळलं गेलेलं आहे किंवा भिजलं गेलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, पीठ इथे बघू शकता छान भिजलं आहे। 3 गोळे करून घ्यायचे, म्हणजे जितपत गोळे होतात तर इथे बरोबर आपल्या चपातीच्या आकारापेक्षा, चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडंसं जास्त या पद्धतीनं बघा छान असे 3 गोळे एवढ्या पिठामध्ये होऊन जातात। तर इथे छान 3 गोळे करून घेतले, तीळ थोडेसे पडले होते ते सुद्धा छान लावून घेतले। आता इथं 2 गोळे मी झाकून ठेवलेले आहेत, ते राहिलेलं आपलं जे शिल्लक पीठ आहे ते झाकून ठेवायचं आणि त्याच्यातील 1 गोळा काढून घेतलेला आहे। आता याला थोडंसं आपल्याला काय करायचं आहे,
मैदा लावायचा आहे आणि आपल्याला छान या पद्धतीनं बघा लाटून घ्यायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी आपण चपाती जशी लाटतो त्या पद्धतीनंच लाटून घ्यायचं आहे। फक्त चपाती जितपत पातळ करतो तितपत आपल्याला हे पातळ ठेवायचं नाही, म्हणजे आपल्या ह्या जे होणाऱ्या स्टिक्स आहेत त्या अतिशय सुंदर होतात, आतून तितकेसे लेयरसुद्धा येतात, जाळीसुद्धा छान पडते आणि खुसखुशीत होतात मेन म्हणजे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, थोडेसे जाडच ठेवायचे आहे। मी इथे तुम्हाला दाखवते सुद्धा हातावरती घेऊन कितपत आपल्याला ही चपाती जाड ठेवायची आहे। तर इथे बघू शकता आता संपूर्ण लाटून घेतलेली आहे आणि हातावरती मी दाखवते या पद्धतीने आपल्याला जाड ठेवायची आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, याच्या छान कडा अगदी मस्त कट करून घ्यायच्या आहेत। तर आपल्याकडे पिझ्झा कटर असेल तर अतिशय सुंदर पिझ्झा कटरने अतिशय छान अशा लाईन काढता येतात बघा। तर साईडचं आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी छान चौकोन तयार होतो आणि आपल्याला या पद्धतीनं बघा लाईनसुद्धा काढता येतात आणि अतिशय सुंदर चौकोनी आपल्या या स्टिक्स इथे बनवून तयार होतात। आता जर तुम्हाला इथे शंकरपाळेच बनवायचे असतील तर तुम्ही साईज याची कमीसुद्धा करू शकता, पण मला इथे स्टिक्सच बनवायच्या होत्या तर त्यासाठी बघा इथे मी छान असे लांब लांब आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत। तर या पद्धतीनं दुसरा गोळासुद्धा तुम्हाला लाटून दाखवते। तर सेम पद्धतीनंच आपल्याला सर्व तिन्हीच्या तिन्ही गोळे आपल्याला या पद्धतीनं लाटून घ्यायचे आहेत आणि साईडच्या कडा कट करून चौकोन बनवून आपल्याला मस्त याचे स्टिक्स बनवून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत मला तुम्ही सांगा, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे आपले येणारे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील। अतिशय साध्या सोप्या रेसिपीज असतात आणि बऱ्यापैकी काही गोष्टी वायाला जाणाऱ्या त्यांच्यासुद्धापासून आपण छान छान रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटतील। तर नक्की यश मॉम चॅनलला आपलं सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल बटन दाबा, म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। तर आता तेल गरम झालेलं आहे कडकडीत, एक गोळा छोटासा टाकून बघितला, पटकन वरती आला नाही, म्हणजे अगदी छान कडकडीत गरम मीडियम गरम तेल आहे। तर आपल्याला मीडियम गरम तेलामध्येच आपल्याला पहिलं सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं, त्याच्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे स्टिक्स तळून घ्यायचे आहेत। तर तळून घेत असताना लगेच आपल्याला झारा लावायचा नाही, पटकन भरपूर जरी तुम्ही घातल्या तरीसुद्धा चालू शकतं। इथे बघू शकता भरपूर घातलेले आहेत स्टिक्स, तरीसुद्धा कुठे चिटकत नाहीत, काही नाही, अगदी छान सुटसुटीत मस्त तळल्या जातात। पूर्णपणे अगदी आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान अशा कलर चेंज होईपर्यंत, खरपूस खुसखुशीत होईपर्यंत अगदी तळून घ्यायचे आहे। थोडासा टाईम लागतो या सगळ्या प्रोसेससाठी, पण अगदी छान पद्धतीनं या टिकतातसुद्धा, म्हणजेच तळताना व्यवस्थित तळलं की अगदी 2 महिने काय 4 महिनेसुद्धा ह्या जास्तीच्या प्रमाणामध्ये केलात तरीसुद्धा या टिकू शकतात। इतपत सुंदर आणि खायलासुद्धा तितक्याच टेस्टी, अगदी स्नॅक्समध्ये सुद्धा तुम्ही हे वापरू शकता, चहाबरोबरसुद्धा मस्त अगदी लागतात बरं का। नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा, खूपच भारी लागतात। तर आता दुसरी बॅचसुद्धा या पद्धतीनंच बघा काढून घेतली आहे आणि सर्वच आपण या पद्धतीनं मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे। आता मी याच्यातील एक तोडूनसुद्धा दाखवते, आतूनसुद्धा बघा अगदी खारीसारख्या खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत, आवाजसुद्धा ऐकू शकता तुम्ही। म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये बनणारा हा मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी मुलांच्यासुद्धा तितकाच आवडीचा, मुलं खाणार असतील तर इथे आपण 2 चमचे मिरची पावडर वापरली तर तिथे तुम्ही जरा थोडंसं कमी प्रमाण वापरू शकता, म्हणजे अगदी हिंडत फिरतसुद्धा मुलं आवडीनं खाऊ शकतील। तर अशा पद्धतीनं बघा इथे खूप सुंदर, अतिशय सुंदर अशा या स्टिक्स तयार झालेल्या आहेत। तर आता मी बनवून 8 ते 10 दिवस झाले, आता मी आज रेसिपी तुमच्याशी शेअर करते, तरीसुद्धा माझ्याकडे ज्या आहेत त्या अजूनही अशाच्या अशा कडक कुरकुरीत आहेत, खुसखुशीत आहेत मेन म्हणजे। आणि माझ्या मिस्टरांनी तर ऑफिसमध्ये घेऊन गेले होते, तर सर्वांना तर खूप जास्त आवडल्या, तर अजून त्यांनी जास्त बनवून मला ठेवायला सांगितलेले आहेत। तर अशा पद्धतीने बघा नक्कीच तुम्हीसुद्धा बनवून ठेवू शकता। आता मुलांना भरपूर खाण्यासाठी जितकं देईल तितकं कमीच आहे मधल्या वेळेत, कारण मुलं घरी असतात, सुट्ट्या पडलेल्या आहेत, आपणसुद्धा गावाला जातो, तर घरच्यांसाठी नक्कीच या पद्धतीनं बनवून ठेवू शकतो।
आपली ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती कोणी नवीन असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्ही अगदी संपूर्ण पाहता तर त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.